लाडकी बहीण योजनेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधिमंडळात जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहीण योजनेत तब्बल 5,000 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळ्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंनी केलाय। या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील प्रभूंनी केली। तर जनतेच्या पैशांचा हिशेब सरकारने दिला पाहिजे अशी आक्रमक भूमिका नाना पटोलेंनी घेतली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय। त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का, एवढे माझे प्रश्न आहेत। यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवार आणि लाडक्या बहिणीने तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाइड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत शिंदेंनी मोठं विधान केलंय। योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। ही योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना। कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही, लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही, लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही, विधानसभेत दाखवला की नाही।